महापालिका निवडणूक पुढच्या 2 महिन्यात होईल अशी शक्यता बळावलेली आहे। त्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निकालांमधला फरक मुंबई महापालिका निवडणुकीची उत्सुकता वाढवणार आहे। त्यामुळे निकाल काय सांगतात आणि मुंबई महापालिका निवडणुकीत काय होणार याविषयीचं चित्र स्पष्ट करणारा हा रिपोर्ट पाहूया। मुंबई महापालिका लोकसभा आणि विधानसभेनंतर अत्यंत प्रतिष्ठेची अशी ही निवडणूक पुढच्या 2-1 महिन्यात मुंबई महापालिकेची निवडणूक लागेल आणि मुंबईत प्रचाराचा धुरळा उडेल ही शक्यता बळावली आहे। पण त्यापूर्वी लागलेल्या विधानसभेच्या निकालानं काहींचं टेन्शन हलकं केलंय तर काहींचं टेन्शन वाढवलंय। सध्याचं मुंबईतलं चित्र कसं आहे आपण समजून घेऊ। मुंबई महापालिकेची निवडणूक कधी? मुंबईत 2017 साली महापालिकेची शेवटची निवडणूक झाली। 2022 मध्ये पालिकेच्या सभागृहाचा कार्यकाळ संपला। तेव्हापासून मुंबई महापालिकेवर प्रशासक, राज्यात महायुतीचं सरकार बहुमतानं सत्तेत। पुढच्या 2 महिन्यात महापालिका निवडणुकीची शक्यता। मुंबईत महापालिका निवडणुकीत 2017च्या निकालांनी भाजपनं सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता। आता त्याहून जोरदार धक्का विधानसभा निकालानंतर भाजपनं दिलाय आणि त्यामुळे सुद्धा मुंबईत ठाकरे ब्रँड धोक्यात असतानाच होऊ घातलेल्या या लढतीकडे लक्ष आहे। मुंबईत विधानसभेत काय झालं आपण पाहूया। विधानसभेत मुंबईत कुणाच्या किती जागा? मुंबईतील एकूण विधानसभेच्या जागा 36। 15 ठिकाणी भाजपचा आमदार, ठाकरेंच्या शिवसेनेचे 10 आमदार, शिंदेच्या शिवसेनेचे 6 आमदार, काँग्रेसचे 3 आमदार, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 आमदार, समाजवादी पक्षाचा 1 आमदार। हे आकडे मुंबईतली भाजपची वाढलेली ताकद दाखवायला आणि मुंबईतली ठाकरे ब्रँडची घटलेली ताकद अधोरेखित करायला पुरेसे आहेत। पण ठाकरे ब्रँड घटत असतानाच शिंदेच्या शिवसेनेनं मुंबईत पसरलेले हातपाय सुद्धा विसरून चालणार नाहीत। मुंबईत कुठे कुणाची किती ताकद? पश्चिम उपनगरांमध्ये भाजपची ताकद दिसते। मध्य मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचं प्राबल्य दिसतं। काही शिंदेंकडे असलेले गड त्यांनी गमावले, काही ठाकरेंचे गड महायुतीकडे वळले। आकडे सांगतायत की मुंबईत ठाकरेंपेक्षा महायुतीत सध्या सरस आहे। असं जरी चित्र असलं तरीही शिवसेनेच्या स्थापनेपासूनच मुंबई ही शिवसेनेची जन्मभूमी ठाकरेंसाठी कायमच उभारी देणारी राहिली आहे। सध्याची स्थिती पाहता ठाकरेंसमोर मुंबईत आव्हानांचा डोंगर दिसतोय, ज्या आव्हानातच त्यांना संधी शोधायची आहे। मुंबईत ठाकरेंसमोर कोणती आव्हानं? मुंबईत ठाकरेंना 10 जागा पण बहुतांश जागा कमी मताधिक्यानं जिंकल्या। 2019च्या तुलनेत या विधानसभेत ठाकरेंचं मताधिक्य घटलं। वरळीत आदित्य ठाकरेंचं मताधिक्य जवळपास 60,000नं घटलं। ठाकरेंसमोर प्रभागनिहाय व्यूहरचना करण्याचं आव्हान। पश्चिम उपनगरात भाजपनं 2019चं वर्चस्व कायम राखलं। ठाकरेंसमोर मध्य मुंबई, पूर्व उपनगरांमध्ये ताकद वाढवण्याचं आव्हान। शिंदेंना विधानसभेत ताकद मिळाल्यानं आता मुंबईत पक्ष विस्तारासाठी जोर। माजी नगरसेवक शिंदेंच्या गळाला लागणार नाहीत यासाठी अलर्ट राहावं लागणार। इतकी वर्ष मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवणाऱ्या शिवसेनेला आणि त्या शिवसेनेच्या ठाकरेंना ही निवडणूक नक्कीच सोपी नाही। पण जशी ही निवडणूक उद्धव ठाकरेंची परीक्षा बघणार आहे तशीच ही निवडणूक राज ठाकरेंची ही परीक्षा बघणार आहे। दोन्ही ठाकरेंची झालेली पिछेहाट पाहता ठाकरे बंधू एकत्र येतील का ही शक्यता आहेच। शिवाय ठाकरे ब्रँड जर एकजुटीनं महाराष्ट्राच्या राजकारणात आणायचा असेल तर मुंबईहून दुसरी पोषक राजकीय भूमी ती कोणती? वरवर जरी भाजप आणि महायुतीसाठी यंदाचा मुंबई मनपाचा पेपर हा सोपा वाटत असला तरीही युत्या, आघाड्या आणि नव्या शक्यता शेवटच्या क्षणापर्यंत या निवडणुकीतली रंगत वाढवू शकतात। विधानसभेप्रमाणेच मुंबई महापालिकेची निवडणूक त्यामुळे चुरशीची ठरणार आहे। मुंबईहून गुरुप्रसाद जाधवसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।